नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राची जनगणना म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा अभ्यास इथे करणार आहोत। तर बघा, अगेन एक महत्त्वाचा टॉपिक आहे, कारण की कुठलीही परीक्षा असू द्या, महाराष्ट्राचा भूगोल जिथे असतो त्या टॉपिक वरती तुम्हाला लोकसंख्येचा एक प्रश्न विचारला जातो। म्हणूनच आपण हा टॉपिक इथे व्यवस्थितपणे अभ्यासणार आहोत। तर सर्वांनी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत हे लेक्चर बघायचं आहे। त्याचबरोबर जे कोणी आपल्या येणारी राज्यसेवेची परीक्षा आहे त्यासाठी प्रिपरेशन करत असेल किंवा कंबाईन साठी प्रिपरेशन करत असेल किंवा तुम्हाला टेस्ट सिरीज हव्यात, तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, ज्यामध्ये तुम्हाला फ्री टेस्ट सुद्धा आहेत आणि विविध बॅचेस सुद्धा आहेत। सोबतच आपलं अभ्यास मित्रचं टेलिग्राम चॅनल जे आहे त्याला जॉईन करून ठेवा। तिथे तुम्हाला वेगवेगळ्या लेक्चर्सच्या लिंक प्रोव्हाइड केल्या जातील, टाइम कळेल, सगळं काही दिसेल। तसंच अभ्यास मित्रचं जे काही आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला पण फॉलो करायचे, त्यावरती तुम्हाला काय मिळणार आहे तर अभ्यासाशी रिलेटेड ज्या काही रील्स आहेत त्या तिथे तुम्हाला बघायला मिळतील। मग बघा, राज्यसेवा विजेता बॅच आणि कंबाईनची यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे। ॲडमिशन 9 जानेवारी पासून खूप चांगला प्रतिसाद मुलांचा मिळालेला आहे। सो अजूनही वेळ आहे, तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर पटकन इनरोल करून टाका। याची फी जी आहे ती सध्या कमी आहे, नंतर वाढणार आहे। काही क्युरीज असतील तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनची लिंक दिलेली आहे, तिथून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करू शकता। सो चला मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या अभ्यासाच्या सुंदर प्रवासाला। आपण महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे त्याचा इथे अभ्यास करूया। मग बघा, सगळ्यात आधी तर जर तुम्ही पाहिलं तर 2011 ची जी जनगणना झाली होती, कारण 2021 ची तर अजून झालेली नाहीये, ठीक आहे। सो जे काही क्वेश्चन्स येतील ते 2011 च्या जनगणनेवर येणार आहेत आपल्याला। मग 2011 ची जी जनगणना होती तर त्याची जी अंतिम जनगणना झाली त्यानुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ही 11,23,74,333 म्हणजे जवळपास 11,24,00,000 इतकी महाराष्ट्राची काय आहे तर लोकसंख्या आहे। 24 कोटी इतकी काय आहे, 11,24,00,000 इतकी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे। आणि जर भारतामध्ये आपण पाहिलं तर लोकसंख्येच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावरती येतो। बघा, कितव्या क्रमांकावरती तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती येतो। प्रथम क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा, त्यानंतर आहे महाराष्ट्र आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे बिहार, ठीक आहे। सो क्षेत्रफळाच्या बाबतीत आपण तिसऱ्या क्रमांकावर येतो आणि लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आपण दुसऱ्या क्रमांकावरती येतो। उत्तर प्रदेशची लोकसंख्या किती आहे 19.96 कोटी आणि महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 11.24 कोटी। तर तिसऱ्या क्रमांकावर जे बिहार आहे त्याची लोकसंख्या आहे 10.41 कोटी एवढी। मग आता महाराष्ट्राची जी काही लोकसंख्या आहे तर भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेमध्ये जर तुम्ही पाहिलं, भारताची लोकसंख्या आहे 2011 च्या जनगणनेनुसार 121 कोटी, जवळपास बघा 121 कोटी इतकी लोकसंख्या आहे। मग आता जर तुम्ही पाहिलं तर 130 कोटीचा आकडा आपण क्रॉस केलाय। पण महाराष्ट्रामध्ये जर मग 2011 च्या जनगणनेचा विचार केला तर त्यानुसार महाराष्ट्राची जी लोकसंख्या आहे तर भारताच्या एकूण लोकांपैकी 100% पैकी 9.29% लोक जे आहेत ते महाराष्ट्रात राहतात। म्हणजे भारताच्या 9.29% एवढी लोकसंख्या कशाची आहे, महाराष्ट्राची आहे। मग 2001 ची जी काही जनगणना झाली होती या आधीची, 2011 च्या आधी, तर तेव्हा महाराष्ट्राची लोकसंख्या होती जवळपास 9.69 कोटी, 9,68,78,727, ठीक आहे, 9.68 कोटी, 69 कोटी। पण आता जर पाहिलं तर ते आकडेवारी वाढलेली आहे, म्हणजे जवळपास या दशकात, बरोबर, कारण की 10 वर्ष दशवार्षिक जर तुम्ही पाहिलं तर जवळपास 1.55 कोटी इतकी महाराष्ट्राची लोकसंख्या वाढली आणि जी आता अजून वाढलेली असेल, ठीक आहे। सो आकडे जेव्हा जनगणना होईल 2021 ची तेव्हा आपल्याला कळतील। मग या प्रकारे आपण महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा ओव्हरऑल व्ह्यू पाहिला। आता आपल्याला व्यवस्थितपणे बघायचे की प्रत्येक घटकाला घेऊन आपल्याला टॉप 5 आणि लिस्ट 5, ठीक आहे, की सर्वात जास्त कोणते 5 जिल्हे आहेत आणि सर्वात कमी कोणते 5 जिल्हे आहेत, कारण क्वेश्चन विचारला जातो। मग बघा, लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे,
आधी ठाणे म्हणायचो पण ठाणे पालघर सेपरेट झालं, त्यामुळे आता सर्वात जास्त लोकसंख्या ही पुणे जिल्ह्यामध्ये आहे. किती? 94,29,408 एवढे लोक पुणे जिल्ह्यात राहतात 2011च्या जनगणनेनुसार. तसंच सेकंड नंबरला पाहिलं तर मुंबई उपनगर येतं. मुंबई शहर नाही, मुंबई उपनगर. मुंबई उपनगरची लोकसंख्या 93,56,962 इतकी आहे. तर 3 नंबरला येतं ते म्हणजे नवीन ठाणे. नवीन ठाणे म्हणजेच पालघर सेपरेट झालेलं ठाणे. सो ठाण्याची लोकसंख्या जी आहे ती 80,70,032 एवढी काय आहे, ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या आहे. चौथ्या क्रमांकावरती आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या ही 61,01,187 एवढी आहे. आणि मग 5व्या क्रमांकावरती आहे नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्याची लोकसंख्या जर पाहिली तर 46,53,570 इतके लोक नागपूर जिल्ह्यामध्ये राहतात. ठीक आहे. त्यानंतर बघा आता पुढे जाऊया आपण. तर आता सर्वात जास्त कुठे आहे हे आपण पाहिलं. आता आपल्याला सर्वात कमी बघायचे. टॉप 5 पाहिले, सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. पुणे, सेकंड नंबरला मुंबई उपनगर, थर्ड ठाणे, फोर्थ नाशिक आणि फिफ्थ नागपूर. मग आता लिस्ट 5 बघूया की सर्वात कमी लोकसंख्या महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर सर्वात कमी लोकसंख्या आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्गमध्ये लोकसंख्या जर पाहिली तर ती फक्त 8,49,651 इतके लोक सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतात. मग सेकंड लिस्ट येतं ते म्हणजे सिंधुदुर्गपेक्षा थोडीशी जास्त, ती म्हणजे गडचिरोलीमध्ये. गडचिरोलीमध्ये 10,72,942 इतके लोक राहतात. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर हिंगोली जिल्ह्याची लोकसंख्या आहे 11,77,345. तसंच त्यानंतर चौथ्या नंबरला आहे वाशिम. वाशिम जिल्ह्याची लोकसंख्या आहे 11,97,180. आणि 5व्या नंबरला आहे भंडारा जिल्हा. तर भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या आहे 12,334. सो अशा प्रकारे सर्वात कमी लोकसंख्या असणारे महाराष्ट्रातील 5 जिल्हे आहेत. सिंधुदुर्ग जिथे खूप कमी, त्यानंतर गडचिरोली, हिंगोली, वाशिम आणि भंडारा. मग बघा आपल्याला हा सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. समजलं लोकसंख्येच्या बाबतीत सर्वात जास्त आणि सर्वात कमी 5 जिल्हे कोणते हे आपण पाहिलं. आता आपण थोडंसं पुढे येऊया आणि महाराष्ट्राची जी दशवार्षिक वाढ आहे त्याविषयी बघूया. बघा 2001 ते 2011 या 10 वर्षाच्या पिरियडमध्ये महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये जो काही फरक पडला होता किंवा जी काही वाढ झाली होती तर तो दर होता 15.99%, म्हणजे ऑलमोस्ट 16% दर होता. मग यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर भारतीय स्तरापेक्षा महाराष्ट्रीय लोकसंख्या वाढीचा दर कसा आहे 2.65% कमी आहे. म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर 18.65%, जवळपास 18.64% इतका भारताचा दशवार्षिक दर होता. भारताच्या जनगणनेच्या बाबतीत आपण हे पाहिलंय. पण मग महाराष्ट्राचा किती आहे तर 15.99% इतका आहे. म्हणजे भारताच्या दरापेक्षा 2.65% कसा आहे कमी आहे. सो जर तुम्ही इथे पाहिलं तर लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो 1991 ते 2001 ह्या काळामध्ये जो होता तो कसा होता 6.74% इतका होता. आणि जर तुम्ही आता पाहिलं तर तो पुढच्या दशवार्षिक कालखंडामध्ये घटलेला आहे थोडासा. किती 22.73% झालेला आहे, फरक पडलेला आहे. आता भारतामध्ये लोकसंख्या वाढीच्या याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचा जो काही क्रम लागतो तो कितवा आहे लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये, दशवार्षिक वाढीमध्ये 21व्या क्रमांकावर महाराष्ट्र आहे. ठीक आहे. 21व्या क्रमांकावर महाराष्ट्राचा लोकसंख्या वाढीचा दर आहे. मग आता आपल्याला इथे हे बघायचं आहे की जी काही महाराष्ट्राची दशवार्षिक वाढ झालेली आहे त्यामध्ये कोणत्या जिल्ह्याची सर्वात जास्त झाली आणि कोणत्या जिल्ह्याची सर्वात कमी झाली. भारतामध्ये कोणत्या राज्याची जास्त कोणत्या राज्याची कमी हे आपण अभ्यासलंय. भारताची जनगणना आपण क्वेश्चनच्या माध्यमातून शिकलोय. आपण आता महाराष्ट्राच्या लोकसंख्येबद्दल जनगणनेबद्दल बघतोय. मग बघा जी काही दशवार्षिक वाढ झाली होती तर सर्वाधिक दशवार्षिक वाढ ही ठाणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे 36.1%. किती 36.1%. सेकंड नंबरला येतो तो म्हणजे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्याची दशवार्षिक वाढ आहे
30.37%. आणि मग येतं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर. तर संभाजीनगरची जी काही लोकसंख्याचा दशवार्षिक वाढ आहे ती 27.8% इतकी झालेली आहे. आणि चौथ्या क्रमांकावरती आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार जिल्ह्याची दशवार्षिक वाढ किती आहे? 25.5% इतकी आहे. आणि पाचव्या क्रमांकावर नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्याची दशवार्षिक वाढ ही 23% इतकी झालेली आहे. म्हणजे बघा टॉप 5 कोणते आहेत दशवार्षिक वाढीच्या बाबतीत? ठाणे, पुणे, संभाजीनगर, नंदुरबार आणि नाशिक असे 5 जिल्हे आलेले आहेत. मग आता सर्वात कमी दशवार्षिक वाढ कोणत्या जिल्ह्यात झाली? तर सर्वात कमी दशवार्षिक वाढ ही मुंबई उपनगरमध्ये मुंबई शहरमध्ये झालेली आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर येतं रत्नागिरीचा क्रमांक. रत्नागिरीमध्ये किती आहे? तर रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्ग पाहिजे, इथे थोडंसं एक्सचेंज झालंय. सिंधुदुर्गमध्ये -2.2 आहे. आणि मग त्यानंतर रत्नागिरी येतं 3 नंबरला, ते म्हणजे -4.8%. ठीक आहे. सो हे थोडंसं वर खाली झालंय. काय पाहिजे? मुंबई शहर, नंतर सिंधुदुर्ग, त्यानंतर रत्नागिरी. त्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर कोण आहे बघा, येस थोडंसं माझ्याकडून बोलणं मिस्टेक झाली. मुंबई शहर, त्यानंतर सेकंड नंबरला रत्नागिरी आहे -4.8. मुंबई शहरची -4.8 पेक्षा पण खूप कमी आहे. सेकंड नंबरला -4.8. आणि त्या नंतर येतं 3 नंबरला, ते म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये -2.2% इतकी काय आहे? तर सिंधुदुर्गची जी काही लोकसंख्या आहे दशवार्षिक वाढ आहे. आणि मग थोडंसं पॉझिटिव्ह कडे बघा, स्केलचं असं असतं ना, 0 इकडे पॉझिटिव्ह इकडे निगेटिव्ह. सो यामध्ये जसं जसं तुम्ही मायनस मध्ये पुढे पुढे जाणार तसं तसं ते अजून हे होईल, निगेटिव्ह मध्ये जाणार. सो इथला आकडा हा काय असतो, ते मध्ये थोडंसं हे झालं बघा. 2.2 म्हणजे काय आहे? 4.8 पेक्षा -4.8 पेक्षा बेटर आहे. समजलं? कारण की ते पॉझिटिव्ह कडे चाललंय. येस. तसंच मग 4 नंबरला येतं वर्धा. वर्धा जिल्हा जो आहे त्याची लोकसंख्या दशवार्षिक वाढ ही 5.17% होती. आणि भंडारा जिल्ह्याची दशवार्षिक वाढ जी आहे ती 5.6% इतकी झालेली होती 2011 पर्यंत. 2001 ते 11 या 10 वर्षामध्ये. मग बघा टॉप 5 आहेत ठाणे, पुणे, संभाजीनगर, नंदुरबार, नाशिक. आणि लिस्ट 5 आहेत मुंबई शहर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा आणि भंडारा. राईट. पुढे जाऊया. महाराष्ट्राची घनता दशवार्षिक वाढ पाहिली. आता महाराष्ट्राची घनता बघूया. महाराष्ट्राची जी घनता आहे, घनता म्हणजे काय असतं? प्रति चौरस किलोमीटर मागे किती लोक राहतात याचा अभ्यास केला जातो. मग आता 2011 ची जी जनगणना झाली होती त्यानुसार महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची जी घनता आहे ती प्रत्येक चौरस किलोमीटरला किती आहे? 365 इतकी आहे. म्हणजे प्रति चौरस किलोमीटर मध्ये महाराष्ट्रात 365 लोक राहतात. सो राष्ट्रीय स्तरावरती किती आहे? म्हणजे भारताची घनता किती आहे? भारताची घनता आहे 382. आणि महाराष्ट्राची किती आहे? 365. म्हणजे जवळपास 17 अंकाने ती काय आहे? महाराष्ट्राची घनता कमी आहे भारतापेक्षा. आणि 2001 मध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्राची घनता 2001 मध्ये 315 इतकी होती. किती होती? 315 होती. ठीक आहे. त्यानंतर बघा आता थोडंसं पुढे जाऊया आपण. जी काही घनता आहे ती कुठे जास्त आणि कुठे कमी याचा सुद्धा अभ्यास करू. सो महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर सर्वात जास्त जी घनता आहे ती कुठे आहे? मुंबई उपनगरमध्ये. आणि 2 नंबरला येतं ते म्हणजे मुंबई शहर. मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं मुंबई उपनगरमध्ये 20,980 प्रति चौरस किलोमीटर मध्ये एवढे लोक राहतात. आणि तेच जर का मुंबई शहर मध्ये पाहिलं तर 19,752 लोक प्रति चौरस किलोमीटर मध्ये राहतात. बघा किती, कारण की ती एरिया खूप छोटी आहे पण लोक खूप जास्त मुंबईमध्ये राहत आहेत. त्यानंतर येतं ठाणे. ठाण्याच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर ठाण्याची घनता आहे 1,157 प्रति चौरस किलोमीटर एवढे लोक. त्यानंतर चौथ्या नंबरला पुणे. पुण्याची घनता आहे 603. आणि मग येतं 5 नंबरला कोल्हापूर. कोल्हापूरची घनता आहे 504. ठीक आहे. मग आता थोडंसं पुढे जाऊया. सर्वात कमी घनतेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वात कमी घनता आहे. प्रति चौरस किलोमीटर मागे 74 लोक राहत आहे. ठीक आहे. आणि तेच आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्गमध्ये सेकंड नंबर येतं लिस्ट मध्ये 163 लोक प्रति चौरस किलोमीटर.
चंद्रपूरची घनता जी आहे ती 193 आहे आणि मग येतं रत्नागिरीचा नंबर ज्याची घनता आहे 197 प्रति चौरस किलोमीटर. 5व्या क्रमांकावर यवतमाळ, यवतमाळची घनता आहे 204 लोक प्रति चौरस किलोमीटर. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राच्या घनतेच्या बाबतीमध्ये मुंबई उपनगर टॉप, त्यानंतर सेकंड मुंबई शहर, 3 नंबरला ठाणे, 4 नंबरला पुणे, 5व्या क्रमांकावर कोल्हापूर. तेच सर्वात कमी घनतेच्या बाबतीत 1 नंबरला गडचिरोली, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, रत्नागिरी आणि यवतमाळ या प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. आता महाराष्ट्राची घनता पाहिली, आता महाराष्ट्राची साक्षरता आपल्याला बघायची आहे. तर बघा, महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर साक्षरता जी आहे सन 2011 ची जी जनगणना झाली होती त्यानुसार महाराष्ट्रामध्ये जवळपास 8.16 कोटी लोक काय आहेत, साक्षर आहेत. किती? 8.16 कोटी लोक. मग यापैकी पुरुषांची जी संख्या आहे ती 4.53 कोटी आहे आणि स्त्रियांची संख्या ही 3.69 कोटी इतकी आहे. ठीक आहे. मग आता तुमच्यासाठी इथे मी मुद्दामून एक गोष्ट टाकलेली नाहीये, तुमच्यासाठी होमवर्क आहे. कमेंट मध्ये सर्वांनी आन्सर करायचे की महाराष्ट्राची जी काही साक्षरता आहे ती टक्केवारीमध्ये सांगायची आहे, किती आहे. मग त्यामध्ये स्त्रियांची किती आणि पुरुषांची किती टक्के. ठीक आहे, हा सर्वांचा होमवर्क क्वेश्चन आहे. तर बघा, आता साक्षरतेच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त साक्षर जिल्हे कोणते आहेत आणि सर्वात कमी साक्षर जिल्हे कोणते आहेत याचा आपल्याला इथे अभ्यास करायचा आहे. मग बघा, मुंबई उपनगर जे आहे ते सर्वात जास्त साक्षर आहे. 89.9% इतकी साक्षरता मुंबई जिल्ह्याची असून मुंबई उपनगर याचा सेकंड नंबर लागतो. 89.2% इतकी साक्षरता मुंबई उपनगर या जिल्ह्याची आहे. त्यानंतर पाहिलं तर नागपूरचा क्रमांक लागतो, तो म्हणजे तिसरा क्रमांक. नागपूरची साक्षरता ही 88.4% इतकी असून अकोला हे चौथ्या क्रमांकावर येतं. अकोल्याची साक्षरता आहे 88% आणि तेच जर का अमरावती पाहिलं तर अमरावतीचा क्रमांक कितवा लागतो, 5वा लागतो. ठीक आहे, अमरावतीची किती आहे साक्षरता तर 87.4% इतकी आहे. म्हणजे यानंतर जर तुम्ही पाहिलं तर पुणे येतं. ठीक आहे, पुण्याची साक्षरता जवळपास 87.2% इतकी आहे, म्हणून पुणे या लिस्टमध्ये नाहीये टॉप 5च्या. त्यानंतर सर्वात कमीच्या बाबतीत पालघर जिल्हा जो आहे त्याची साक्षरता सर्वात कमी आहे. किती? 57.14% इतकी साक्षरता पालघर जिल्ह्याची असून सेकंड नंबरला येतो नंदुरबार जिल्हा ज्याची साक्षरता 64.4% इतकी आहे. त्यानंतर येतं जालना जिल्हा. जालना जिल्ह्याची साक्षरता 71.5% इतकी आहे आणि मग धुळ्याची साक्षरता 72.8% असून 5व्या क्रमांकाला परभणीची साक्षरता 73.3% इतकी आहे. मग बघा, सर्वात जास्त साक्षर जिल्हे, सर्वात कमी साक्षर जिल्हे आपण पाहिलेले आहेत, लक्षात ठेवावे लागतील. यामध्ये पुणे नाहीये, उगाच घाई गडबडीत उत्तर द्यायचं नाहीये. पुणे 6व्या क्रमांकावर येतं. पुढे बघा, आता साक्षरता पाहिली, आता महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर सुद्धा बघूया. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर जे आहे ते 2011च्या जनगणनेनुसार जर पाहिलं तर 929 इतका आहे की प्रति 1000 पुरुषांमागे 929 इतकी स्त्रियांची संख्या आहे. आता लिंग गुणोत्तर म्हणजे काय असतं तर प्रति 1000 पुरुषांमागे असणारी स्त्रियांची संख्या पाहिली जाते, बरोबर. तसंच जर तुम्ही पाहिलं तर इकडे साक्षरता म्हणजे काय तर 0 ते 7 वर्ष किंवा 7 वर्षाच्या पुढचा व्यक्ती जो आहे त्याला जर एखाद्या स्पेसिफिक भाषेत त्याच्या मातृभाषेतून बोलता लिहिता वाचता येत असेल तर तो साक्षर असतो. मग आता जर तुम्ही पाहिलं तर जे काही 929 हे प्रमाण आहे हे महाराष्ट्राचं 2011च्या जनगणनेनुसार आहे. तेच भारताचं जर पाहिलं तर भारताचं लिंग गुणोत्तर 943 इतका आहे, म्हणजे भारतापेक्षा महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर कमी आहे. जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचा लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये भारतात 22वा क्रमांक लागतो. केरळ फर्स्ट नंबर वरती आहे आणि 2001 ते 11 चे जर दशवार्षिक कालखंड पाहिला तर त्यामध्ये ते पूर्वी आपलं 922 होतं 2001 ला जे काही लिंग गुणोत्तर आहे साधारण ते, आणि ते आता किती झालं 929 झालं, म्हणजे वाढ झाली. ठीक आहे, 7 अंकाने. सो थोडंसं बेटर झाले पण फार कमी बेटर झाले असं आपण म्हणू शकतो. मग आता कोणत्या टॉप 5 आहेत की सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले महाराष्ट्रातले जिल्हे
कोणते? तर बघा, यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा महत्वाचा ठरतो. सो रत्नागिरी जिल्हा जो आहे याचं लिंग गुणोत्तर आहे 1122. बघा, सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेला हा जिल्हा आहे, कारण की इथले लोक मोस्टली स्थलांतर करून मुंबई, पुणे, ठाणे यांसारख्या ठिकाणी जॉबसाठी येतात. सो तिथे स्त्रियांची संख्या जास्त आहे. सेम विथ सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग सेकंड क्रमांकाला येतो, ज्यामध्ये 1036 इतकं लिंग गुणोत्तर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे गोंदिया जिल्हा, 999 इतकं गोंदियाचं लिंग गुणोत्तर आहे. चौथ्या क्रमांकावर सातारा जिल्हा, साताऱ्याचं 988 इतकं लिंग गुणोत्तर आहे. आणि पाचव्या क्रमांकावर येतं भंडारा जिल्हा. भंडारा जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर 982 इतकं लिंग गुणोत्तर आहे. 2011च्या जनगणनेनुसार टॉप 5 आहेत लिंग गुणोत्तराच्या बाबतीत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा, भंडारा. त्यानंतर सर्वात कमी मध्ये बघूया आपण. सर्वात कमी लिंग गुणोत्तर जे आहे ते मुंबई शहराचं आहे. ऑब्विसली कमी असणार, कारण की तिथे सगळे पुरुष मोस्टली स्थलांतर करून जॉबसाठी येतात, स्त्रियांची संख्या कमी राहते. सो 860 हे लिंग गुणोत्तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरचं 832 हे मुंबई शहरचं आणि मुंबई उपनगरचं 860 हे लिंग गुणोत्तर आहे. त्यानंतर थर्ड येतं ते म्हणजे ठाणे. सो ठाण्याचं लिंग गुणोत्तर 891 असून पुण्याचं लिंग गुणोत्तर 915 इतकं आहे. आणि पाचव्या क्रमांकावर येतं ते म्हणजे बीड. बीडचं लिंग गुणोत्तर 916 इतकं आहे. मग बघा, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लिंग गुणोत्तर असलेले जिल्हे आहेत मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे आणि बीड. लक्षात ठेवावं लागेल. पुढे जाऊया आता. बाललिंग गुणोत्तर जे आहे महाराष्ट्राचं त्याच्याविषयी थोडंसं बघूया की 0 ते 6 वयोगटातील जे बालकं आहेत त्यांचं हे लिंग गुणोत्तर आहे. बालिकांची संख्या पाहिली जाते. मग 2011ची जी जनगणना झाली त्यानुसार महाराष्ट्रामध्ये बाललिंग गुणोत्तर किती आहे? 894 इतकं आहे. आणि जर राष्ट्रीय स्तरावरती जर तुम्ही पाहिलं म्हणजे भारताचं बाललिंग गुणोत्तर 919 इतकं आहे. इथे पण आपण कशा आहोत? कमी आहोत. पुढे बघा, बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये सर्वात जे काही टॉपचे जिल्हे आहेत बघा, इथे जे प्रश्न असतात ते तुम्हाला एकतर महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर विचारलं जाईल, मग भारताच्या तुलनेत विचारलं जाईल, किंवा टॉप 5 विचारले जातील, लिस्ट 5 विचारले जातील, टॉप फर्स्ट विचारला जाईल किंवा एकदम कमीवाला विचारला जाईल. सो या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. सो मी सगळं कव्हर करते लोकसंख्येचं. मग सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये बाललिंग गुणोत्तर तुम्हाला जर पाहायला मिळते आहे पालघर जिल्ह्यामध्ये 967 इतका आहे. सेकंड क्रमांकावरती येतं गडचिरोली. गडचिरोलीमध्ये 961 इतकं बाललिंग गुणोत्तर असून गोंदियामध्ये बाललिंग गुणोत्तर हे 956 इतकं आहे. चौथ्या क्रमांकावरती आहे चंद्रपूर जिल्हा, ज्यामध्ये 953 इतकं बाललिंग गुणोत्तर आहे. आणि पाचव्या क्रमांकावरती आहे भंडारा जिल्हा. भंडाऱ्याचं लिंग गुणोत्तर, बाललिंग गुणोत्तर हे 950 इतकं आहे. मग आपण हे पाहिलं की पालघर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा हे बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत टॉप 5 जिल्हे आहेत. मग सर्वात कमी कुठे आहे? तर सर्वात कमी बाललिंग गुणोत्तरामध्ये बीड जिल्ह्याचा क्रमांक लागतो. बीडमध्ये सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर आहे 807 इतकं आहे. जळगावमध्ये 842 इतकं असून अहमदनगरमध्ये जर पाहिलं तर 852 इतकं आहे. आणि तेच बुलढाण्यामध्ये जर पाहिलं, चौथा क्रमांक बुलढाण्याचा लागतो सर्वात कमी बाललिंग गुणोत्तराच्या बाबतीत. बुलढाण्याचं बाललिंग गुणोत्तर 855 आहे. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचं बाललिंग गुणोत्तर किती आहे? तर ते 858 इतकं आहे. मग बघा, सर्वात कमी बाललिंग गुणोत्तरामध्ये बीड, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा आणि संभाजीनगर हे 5 जिल्हे येतात. राईट. बाललिंग गुणोत्तर पाहिलं. आता मग अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येविषयी सुद्धा बघूया. बघा, अनुसूचित जाती ज्या आहेत शेड्यूल कास्ट. सो शेड्यूल कास्टचे सर्वात जास्त लोकसंख्या असणारे 5 जिल्हे आपल्याला बघायचे आहेत सुरुवातीला. अनुसूचित जाती म्हणजेच SC सर्वात जास्त पॉप्युलेशन असणारा जिल्हा आहे पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यामध्ये 11,80,703 लोक जे आहेत ते जवळपास अनुसूचित जातीचे आहेत 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर सेकंड नंबर येतं नागपूर. नागपूरमध्ये 8,67,713. तर सोलापूर थर्ड नंबरला येतं. सोलापूरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 6,49,745 एवढे लोक जे आहेत ते कशाचे आहेत? अनुसूचित जातीचे आहेत. तसंच
चौथ्या क्रमांकावरती येतं ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्यामध्ये 6,43,000 इतकी लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. आणि नांदेड जिल्हा 5व्या क्रमांकावर येतं. 6,40,783 इतकी नांदेड जिल्ह्यामध्ये एससीची लोकसंख्या आहे. मग हे झाले एससी लोकसंख्येच्या बाबतीत. अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या बाबतीत टॉप 5 पुणे, नागपूर, सोलापूर, ठाणे, नांदेड. आता लिस्ट 5 बघूया. सर्वात कमी आहे नंदुरबार मध्ये. बघा, नंदुरबार मध्ये फक्त 1,20,745 लोक जे आहेत ते तुम्ही जर पाहिलं तर सॉरी, नंदुरबार मध्ये फक्त 47,985. मी चुकून गडचिरोलीचे सांगितलं. नंदुरबार मध्ये फक्त 47,985 एवढे लोक काय आहेत तर एससी कास्टचे म्हणजेच काय अनुसूचित जातीचे आहेत. त्यानंतर येतं सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग मध्ये 55,586 ही लोकसंख्या आहे. कशाची? अनुसूचित जातींची. थर्ड नंबरला आहे रत्नागिरी, ज्यामध्ये 66,948 लोक हे अनुसूचित जातीचे असून पालघर चौथ्या क्रमांकावर आहे. पालघरमध्ये 86,978 इतकी लोकसंख्या अनुसूचित जातीची आहे. 5व्या क्रमांकावरती येतं गडचिरोली, ज्यामध्ये 1,20,745 एवढे लोक काय आहेत तर अनुसूचित जातीचे आहेत. मग अनुसूचित जातीच्या बाबतीत सर्वात कमी नंदुरबार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, गडचिरोली हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. टॉप 5 लिस्ट 5 अनुसूचित जातींचे पाहिले. आता 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती ज्या आहेत, शेड्यूल ट्राइब्स जे आहेत, तर त्यांच्यामध्ये टॉप 5 आणि लिस्ट 5 कोण आहेत हे आपल्याला बघायचं आहे. मग बघा, एसटी लोकसंख्या जी आहे तर नाशिक मध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात एसटीचे लोक राहतात. ट्राइब्स, शेड्यूल ट्राइब्स, ज्यामध्ये 15,64,369 एवढे लोक नाशिक मध्ये अनुसूचित जमातीचे आहेत. सेकंड नंबर लागतो नंदुरबारचा 11,41,933 आणि थर्ड नंबरला आहे पालघर. तर पालघर मध्ये 11,18,000 एवढी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. चौथ्या क्रमांकावर आहे धुळे, 6,47,315. तर 5व्या क्रमांकावर आहे जळगाव, 6,04,367 एवढी लोकसंख्या जळगावची आहे. मग आता हे झाले टॉप 5. आता लोकसंख्या जी आहे अनुसूचित जमातीची ती सर्वात कमी कुठे आहे तर अगेन सिंधुदुर्ग मध्ये 6,976. सेकंड नंबरला आहे सांगली, 18,333. थर्ड नंबरला येतं रत्नागिरी, 20,374 लोक. तर फोर्थ नंबरला आहे मुंबई शहर. मुंबई शहर मध्ये 25,093 आणि 5व्या क्रमांकावर येतं सातारा, 29,635 लोक जे आहेत ते अनुसूचित जमातीचे राहतात. मग बघा, अनुसूचित जमातीमध्ये टॉप 5 आहेत नाशिक, नंदुरबार, पालघर, धुळे, जळगाव आणि लिस्ट 5 आहेत सिंधुदुर्ग, सांगली, रत्नागिरी, मुंबई शहर आणि सातारा. मग आता आपण थोडंसं अजून पुढे जाऊया आणि महाराष्ट्राची जी ग्रामीण लोकसंख्या आहे त्याविषयी बघूया. मग बघा, 2011ला जी जनगणना झाली होती तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 6.16 कोटी लोक जे आहेत ते ग्रामीण भागामध्ये, गावामध्ये राहतात, खेडेगावामध्ये राहतात. आणि एकूण लोकसंख्येशी जर तुम्ही याचं प्रमाण पाहिलं तर 54.77% लोक जे आहेत ते ग्रामीण भागात राहतात. कुठे? महाराष्ट्रात. आणि तेच जर भारतात पाहिलं तर भारतात 68.54% लोक हे ग्रामीण भागात राहतात. महाराष्ट्रामध्ये 54.77% लोक हे कसे राहतात? ग्रामीण भागात राहतात. आणि जर तुम्ही पाहिलं म्हणजे जवळपास महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण कमी आहे ओव्हरऑल भारताचा विचार केला तर. आणि 2001 साली जी जनगणना झाली होती त्यानुसार जवळपास 5.78 कोटी लोक होते जे ग्रामीण भागात राहणारे. आता ऑब्व्हियसली ती संख्या वाढली आहे. ठीक आहे. सो तेव्हा टक्केवारी जी होती ती कशी होती आपली? थोडीशी एकूण लोकसंख्येशी 57% होती. पण आता लोकसंख्या पण एकूण वाढली ना, त्यानुसार तो फरक पडलेला आहे. मग बघा, जी काही ग्रामीण लोकसंख्या आहे त्या बाबतीत जर पाहिलं तर सर्वाधिक ग्रामीण भागात राहणारे लोक कुठे आहेत तर महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये 89% लोक जी आहेत ती ग्रामीण भागात राहणारी आहेत. सेकंड येतं ते म्हणजे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गमध्ये 87.4% लोक ही ग्रामीण भागात राहणारी असून हिंगोलीमध्ये 84.8% लोक ग्रामीण भागात राहतात, म्हणून हिंगोली तिसऱ्या क्रमांकावरती आहे. चौथ्या क्रमांकावरती आहे रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये 84.7% लोक जी आहेत ती ग्रामीण भागात राहतात. आणि नंदुरबारमध्ये जर तुम्ही पाहिलं तर नंदुरबारमध्ये 83.3% लोक हे ग्रामीण भागात राहतात. मग सर्वात कमी कुठे आहे तर ऑब्व्हियसली जे चांगले शहरांचे ठिकाण आहेत, जसं की तुम्ही पाहिलं तर ठाणे, पालघर. आता इथे दोघांचं मिळून दिलंय आपल्याला ठाणे पालघरचं. 23% जे आहे ते ठाणे पालघरमध्ये ग्रामीण भागाची लोकसंख्या आहे.
सेकंड नंबरला आहे नागपूर. नागपूरमध्ये 31.7% जे आहेत एवढेच लोक ग्रामीण भागात राहतात. पुण्यामध्ये 39% लोक फक्त ग्रामीण भागात राहतात. फोर्थ नंबरला आहे छत्रपती संभाजीनगर. संभाजीनगरमध्ये फक्त 56.2% लोक ग्रामीण भागात राहतात. तर एक येतं नाशिक. नाशिकमध्ये 57.5% लोक ग्रामीण भागात राहतात. मग बघा, हे आहे लिस्ट 5 ग्रामीण लोकसंख्येचे. ठाणे, पालघर, नागपूर, पुणे, संभाजीनगर, नाशिक. बरोबर, हे झालं ग्रामीण लोकसंख्या. आता मग इथे आपल्याला लॉजिक एवढं लागेल की तुम्हाला हे माहिती असलं की ग्रामीण भागात राहणारे जास्त लोक इथले आहेत, याचा अर्थ इथे शहरी भागात राहणारे कमी असतील, आणि इथे सर्वात कमी ग्रामीण भागात राहतात, याचा अर्थ इथे नागरी भागात राहणारे जास्त असतील. सो थोडंसं एक्सचेंज होईल. मग आता आपण नागरी लोकसंख्येच्या बाबतीत सुद्धा बघूया. महाराष्ट्रात शहरी भागात राहणारे लोक जे आहेत तर 2011च्या जनगणनेनुसार 45.23% लोक हे महाराष्ट्रात शहरी भागात राहणारे लोकसंख्या आहे. आणि जर तुम्ही पाहिलं तर ते किती आहेत, जवळपास 5,08,18,259 इतकी आहे. 2001 मध्ये ही जी संख्या होती ती जवळपास 4.19 कोटी होती, आता थोडी वाढली. सो यामध्ये जे काही वाढ झाली आहे तर ऑब्वियस आहे, कारण की लोकसंख्या वाढ झालेली आहे. मग बघा, नागरी भागामध्ये टॉप 5 जिल्हे कोणते आहेत की जिथे नागरी भागात खूप लोक राहतात. मुंबई शहर, मुंबई उपनगर 100% आहे ना, की मुंबई शहर 100% नागरी आहे, मुंबई उपनगर 100% नागरी आहे, गावाचा प्रश्नच नाही. त्यानंतर थर्डला येतं ते म्हणजे ठाणे, पालघर. सो ठाणे, पालघर दोन्ही मिळून 77% असं आपल्याला एकत्रित दिलेलं आहे. सेपरेट पालघरची आकडेवारी काढलेली नाहीये. फोर्थ येतं ते म्हणजे नागपूर. नागपूरमध्ये 68.5% एवढे लोक नागरी भागात राहतात, शहरी भागात राहतात. आणि फिफ्थ येतं पुणे. पुण्यामध्ये 61% लोक शहरी भागात राहतात. मग बघा, सर्वात कमीच्या बाबतीत जर पाहिलं, आता मग तुम्ही म्हणणार की इथे सर्वात कमी ग्रामीण भागात राहणारे लोक का नाही तुम्ही मुंबई घेतलं, कारण की मुंबईत राहतच नाही ना ग्रामीण भाग, मुंबईत प्रश्नच नाही. सो राहणारे पाहिजे ऍक्च्युअल आपल्याला. सो मुंबईचा इथे सवालच येणार नाही, कारण मुंबईत ग्रामीण भागाचा प्रश्नच नाहीये, 100% नागरी आहे मुंबई. बरोबर. त्यानंतर बघा, नागरी लोकसंख्येच्या बाबतीत मग टॉप 5 आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, नागपूर आणि पुणे. त्यानंतर सर्वात कमी, आता सर्वात कमी मध्ये जर पाहिलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 11% लोक जे आहेत ते फक्त नागरी भागात राहतात. सिंधुदुर्गमध्ये जर पाहिलं तर 12.6% लोक नागरी भागात राहतात. तेच हिंगोलीमध्ये पाहिलं तर 15.2% आणि रत्नागिरीमध्ये 16.3%, तर नंदुरबारमध्ये 16.7%. म्हणजे जवळपास इकडे जी आकडेवारी होती गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली, रत्नागिरी, नंदुरबार जिथे ग्रामीण भागात जास्त होते तेच टॉप 5 काय झाले तिकडे नागरी भागामध्ये लिस्ट 5 झाले. कॉमन सेन्स. येस. आणि फक्त इथे काय बदल झालं तर इथे आपल्याला हे दिसलं की जे काही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आहे ते ऍड झाले, त्यामुळे हे 2 जिल्हे त्यातून फक्त आपल्या टॉप जे काही 5 होते इकडे नागरी भागात ते कटले. ठीक आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग अशा प्रकारे आपण संपूर्ण जी काही लोकसंख्या आहे महाराष्ट्राची त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास केलेला आहे. टॉप 5 आणि लिस्ट 5च्या माध्यमातून आपण सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत. मग आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, आणि असेच जर डिटेलमध्ये सगळ्या विषयांचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आपलं अभ्यास मित्रचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. लेक्चर्सच्या अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी तुम्हाला या चॅनल कधी लेक्चर देतं तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, आणि अभ्यास मित्रचे इंस्टाग्राम प्रोफाईल जे आहे त्याला फॉलो करा, जेणेकरून अभ्यासाशी रिलेटेड महत्त्वाचे पॉइंट्स, नोट्स, क्विज आणि रील्स तिथे तुम्हाला पाहायला मिळतील. तसंच राज्यसेवेची तयारी करणारे विद्यार्थी लवकरात लवकर राज्यसेवेची बॅच जॉईन करून घ्यायची. 9 तारखेपासून आपण ऍडमिशन सुरू केलेले आहेत. कंबाईन साठी सुद्धा बॅच आहे. कंबाईनची तयारी करणाऱ्यांसाठी कंबाईन पूर्व आणि मुख्याची बॅच सुद्धा आहे, फक्त पूर्वची सुद्धा आहे. लवकरात लवकर इनरोल करा. कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, काही डाऊट्स असतील तर यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल, समजलं असेल, आणि जर तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, लवकर लवकर आपली बॅच जॉईन करा. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये फ्री टेस्ट सुद्धा आहेत, नोट्स सुद्धा आहेत, स्टेट बोर्डचे लेक्चर सुद्धा आहेत. सो काय करायचे, ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.